सुप्रभात. नमस्कार प्रेक्षकांनो. स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की सर्वांचं थाळी वाजवून झाल्यानंतर शशिकांत म्हणतो की अरे थांबवा, हे सगळं काय चालवलंय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय का अक्षय आणि रमाने ह्या घरामध्ये यावं? तर ठीक आहे ना, मी मान्य करतो तुमची अट. घेईल मी ह्या घरामध्ये अक्षयला, पण मात्र माझ्या अटी वेगळ्या असतील. त्या जर अक्षयने मान्य केल्या तरच मी अक्षय आणि रमाला ह्या घरामध्ये घेईल. तर माझी अट अशी आहे अक्षय आणि रमाला की घरातल्या व्यवहारांमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं नाही. माझ्या बिझनेसबद्दल मला विचारायचं नाही आणि घरात जो काही निर्णय होईल त्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं नाही. जरी फक्त त्याने माझा पैसा उधळायचा, मजा मारायची, आराम करायचं, हीच त्याची लाईफ असेल पुढची. ही जर अट त्याने मान्य केली तर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तो ह्या घरामध्ये राहू शकतो. मात्र ही अट ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की मला कोणाची मेहरबानी नकोय, तुम्ही हे सर्व माझ्यासाठीच करत आहात मला कळतंय, पण कसं आहे ना, तिथे आम्हाला जी काही प्रायव्हसी आहे ती इथे भेटत नाही ना, तिथे आम्ही मुक्त असतो, त्यामुळेच मला ह्या घरामध्ये नाही यायचं आहे ना. हे ऐकून आजी म्हणते की अरे अक्षय, काय चालवलंयस तू खूप दिवसांपासून? जरा ऐक, अरे तुला शशिकांत घरात तर घेतोय ना, मग तुला काय जाते ऐकायला? इथे राहायला तुला काय प्रॉब्लेम आहे? असं नको करू अक्षय, तू ह्याच घरामध्ये राहा. तुला परमिशन दिली आहे तर तू त्याचा फायदा का नाही करत आहे? पण मात्र अक्षय त्याच्या मतावर ठाम आहे. अक्षय त्याचं काही ऐकत नाही आणि वरतून म्हणतो की अहो, मजाच मारायची असेल तर मग आमची अट ऐका, मग आम्ही ह्या घरामध्ये येतो, पण आम्ही कधीही बाहेर जाऊ शकतो, कधीही ह्या घरामध्ये येऊ शकतो बिना परमिशनचं. तेव्हा आता आम्हाला बाहेर गेल्यावरती कोणीही प्रश्न करायचा नाही की तुम्ही कुठे होतात, काय करत होतात. जर माझी ही अट मान्य केली तरच मी ह्या घरामध्ये येईल. इकडे आनंद भाऊजी म्हणतात की अरे अक्षय ऐक ना, किती दिवस चालवणार आहेस हे? घे ना माघार, राहा ना आमच्यासोबत, आपण एकत्र राहूयात, कर ना काहीतरी विचार अक्षय. एकटं राहून तुझी लाईफ बोर होत नाही का रे? इकडे जान्हवी समजवत असते की तुम्ही दोघांनी प्लीज आता सर्व काही विसरून जा आणि ह्या घरामध्ये या. प्लीज, मागचं जे काही झालं गेलं ते सर्व विसरून आपण पुन्हा एकत्र येऊ आणि एकत्र राहू ना. तुम्ही ऐका ना प्लीज, असं नका करू. तरीही आता एवढी रिक्वेस्ट केल्यानंतर अक्षय मात्र ऐकत नाही आणि रमाला म्हणतो की चल आपण बाहेर जायचं. इकडे शशिकांत म्हणतो की काय फायदा झाला तुमच्या आंदोलनाचा? तुमचं आंदोलन फेल गेलं, काही फायदा नाही झाला. म्हणजे अक्षय रमा तुमचंसुद्धा ऐकत नाही आहे. बघा आता तुम्हीच, त्याला स्वतःची मनमर्जी करायची आहे. ठीक आहे ना, मला काही हरकत नाही आहे, त्यांना जे करायचं आहे ते करू द्या. इकडे रमा अक्षयकडे पाहते की सर्वजण रिक्वेस्ट करत आहे, काय करायचं आपण? मात्र ते दोघंही त्यांच्या मतावर ठाम आहेत. त्यांना राहायचंच नाही आहे शशिकांत बरोबर. त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्यांना बिझनेस करायचा आहे आणि त्यांना माहीत आहे की इथे आल्यावरती आपल्या सर्व गोष्टी बंद होतील, म्हणून ते मान्य करतच नाही. शशिकांत म्हणतो की सीमा, तुझा प्लॅन फेल केला का? नाही ऐकलं तुझ्या मुलाने. पण एक लक्षात ठेव, माझं नाव शशिकांत आहे. नाही मी त्या अक्षयला नाक घासून माझ्या पायाशी लोळण घातला ना तर नावाचा शशिकांत नाही. खूप चरबी आहे का त्या अक्षयला? बघ आता दाखवूनच देतो. तर इकडे आता अक्षय आणि रमा बोलत असतात की उद्या आपला खूपच आनंदाचा क्षण आहे. आपल्या पंखांना, आपल्या यशाच्या पंखांना आपण यश द्यायचं. तर मग आता आपण सुरुवात करूया. रमाने बनवलेला मुरंबा अक्षयला खूपच आवडलेला असतो आणि त्यामुळे त्या दोघांचं ठरतं की आपण मुरंबाचाच बिझनेस करूया. त्यामुळे आता इकडे खूपच इंटरेस्ट दाखवत आहे रमा आणि मग आता मुरंबाच्या बिझनेससाठी जोरदार तयारी चालू आहे. पण मात्र घरच्यांना सांगायचं नाही असं अक्षयने तिला प्रॉमिस केलेलं असतं. त्यामुळे ती कोणालाही बोलत नाही मुरंबाच्या बिझनेसबद्दल. तर भूषण मात्र चांगल्याच प्रकारे साथ देतोय. भूषणने पॅम्पलेटसुद्धा बनवून आणलेलं असतं प्रेमाचा मुरंबा आणि तो ते रमाला दाखवत म्हणतो, हे बघा वहिनी तुमच्यासाठी. आणि मग सीमा, रमा इथे खूप खुश होते आणि म्हणते की ठीक आहे. आणि मग एक माईक पण आणलेला असतो भूषणने, ज्याच्यामध्ये तो म्हणतो की आपल्याला ॲड करायची आहे ना, मग आता तू रमा आपल्या मुरंबाबद्दल ॲडव्हर्टाईज करायची. तर मग ते बॅनर आता रिक्षावरती लावलं जातं भूषणच्या आणि त्यानंतर रमा हातामध्ये माईक घेते आणि त्या माईकवरती ती बोलणार असते. ती खूप एक्सायटेड होऊन हे सर्व काही बोलायला जाते, पण अचानक मात्र रमा खूप घाबरते आणि मग तिचा हात थरथरायला लागतात. तिला माईकवर काय बोलावं हे कळत नाही. तिचं असं बोलणं पाहून भूषण तिला म्हणतो की अहो वहिनी, काय झालं, तुम्ही इतके का घाबरत आहात? बोला ना, असं बोलून आपल्याला कस्टमर कसे मिळतील? जरा व्यवस्थित मोठ्या आवाजात बोललं तरच आपला बिझनेस ग्रो होईल. पण मात्र इकडे रमा म्हणते की मला खरंच खूप भीती वाटते, मला काय बोलावं ते कळतच नाही. आता रमा इतकी का घाबरली असेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मग प्रेक्षकांनो, कसली वाट पाहताय? लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.